नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईच्या गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. संध्याकाळी 6 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. यंदाचा दसरा हा शेतकऱ्यांच्या बांधावर, तसंच स्थळ बदललंय मात्र परंपरा नाही अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली आहे. या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवसेना उबाठाचा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा होतोय आणि या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उद्धव ठाकरे मेळाव्यामध्ये शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान या मेळाव्यात शिवसेना उबाठा आणि मनसेच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याचबरोबर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सभेवर पावसाचं सावट कायम आहे. श्री क्षेत्र नगद नारायणगड इथे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होणार आहे आणि दुपारी 12:30 वाजता मनोज जरांगे हे संभाजीनगरवरून नारायणगडावरती पोहोचतील आणि दसरा मेळाव्याला संबोधन करतील. नगद नारायणगड इथे मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दसरा मेळावा आज पार पडणार आहे. दुपारी 12:30 वाजता जरांगे हे छत्रपती संभाजीनगरवरून नारायणगडावरती पोहोचतील आणि त्यानंतर ते दसरा मेळाव्यामध्ये संबोधन करतील. तर मनोज जरांगे यांचा देखील आज दसरा मेळावा पार पडणार आहे. श्री क्षेत्र नगद नारायणगड इथे जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा दसरा मेळावा साजरा करण्यात येईल. भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. दगाबाज पुस्तक प्रत्येकाने वाचावं. पुस्तक वाचल्यानंतर कळेल की या महाराष्ट्राची वाट कुणी लावली आहे. महाराष्ट्राची ही स्थिती या दगाबाजांनी केली आहे अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचं नाव न घेता केली आहे. दगाबाज पुस्तक वाचल्यानंतर कळेल की या महाराष्ट्राचं वाटोळं कोणी केलं. गावागावामध्ये तुम्हाला झोंबलंय काय तर कोणीतरी बहुजन समाजातला माणूस, गावगड्यातला माणूस सरपंच होतो ओबीसी आरक्षणामुळे आणि मग तो स्टेजवर बसतो सरपंच म्हणून आणि तुम्हाला खाली बसायला लागतं. अरे पण ह्या महाराष्ट्राची अशी स्थिती निर्माण कोणी केली? दगाबाज दगाबाज दगाबाज. 458 वाचा आणि मग कळेल कोणी महाराष्ट्राची वाट लावली.